आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. तुझ्यावर कोणीतरी रेप केला. ही प्रेग्नेन्सी त्याचाच परिणाम आहे ना स्वानंदी. तुझी तब्येत बिघडते पण तू अशा अवस्थेत असल्यामुळे तुला कळतही नव्हतं. दारुडा, ए स्वानंदी, दारुडा. ए स्वानंदी, म्हणे मगाशी जो घडला तो काय प्रकार होता? मी तुला काहीतरी विचारत होतो. मॉम तुझ्याशी काहीतरी बोलत होती आणि तू तिथून तसाच निघून गेलास. काय होतं ते? मी तुला मित्रासारखा वागवतो, भावासारखा वागवतो, घरातल्यांसारखा वागवतो आणि तू हे असं वागलास. म्हणे राग येणं साहजिक आहे ना. काल तू गायब होतोस, आज माझ्या समोर येतोस. पण आता मी तुला प्रश्न विचारतोय, तू कुठं गेला होतास? तर उत्तर द्यायला टाळाटाळ करतोयस. कुठे गेला होतास? चल मी तुला स्पष्ट विचारतो. स्वानंदीला भेटायला गेला नव्हतास ना? तिलाही फोन केले, उचलले नाहीत तिने. तूही नाही उचललेस. लग्नाला मला न सांगता निघून गेला होतास, तसाच आत्ताही तू म्हण्या काहीतरी बोल. इरिटेट होत आहे मला. ताबा सुटेला माझा म्हण्या. आपल्यात क्लिअर बोलणं झालं होतं. तुझ्या मनात स्वानंदी विषयी तसलं काहीच नाहीये, हो ना? आता का उत्तर देत नाहीयेस? बोल. का तुझ्या मनात, तुझ्या डोक्यात स्वानंदी विषयी काही चुकीचा विचार नाही? सुजित, माझ्या मनात कसला चुकीचा विचार नाहीये. मी नाही चुकीचं वागलोय, मी काही चुकीचं केलं नाहीये. कारण माझ्या हातात फक्त माझं वागणं माझ्या हातात आहे, बाकी कोणाचंही नाही. ना तुझं ना कोणाचंच नाही. कोणी कितीही चुकीचं केलं तरी त्याला मी काही करू शकत नाही. ते माझ्या हातात नाहीये. मी कधी तुझ्या बाबतीत इंटरफेअर केला नाहीये, करणारही नाही. माझा अधिकार नाहीये तो. आणि मला माहिती आहे सुजित, तू साहेबांनी मला घरच्यासारखं वागवलंय. मला माझ्या लिमिट्स माहिती आहे. आणि तुझ्याच बाबतीत नाही सुजित, इन जनरल बोलतोय. मला माझ्या लिमिट्स माहिती आहे. मी त्या क्रॉस करणार नाही. करायलाही नको. म्हण्या काय रे? मी विचारलं काय, तू बोलतोयस काय? काय झालं? रिलॅक्स, शांत हो. इतकं काय झालंय की तू एवढा डिस्टर्ब झालायस? नाही, काय नाही. सॉरी. म्हणे आय थिंक यू नीड रेस्ट. टेक युअर टाइम.
हं? आपण नंतर भेटूया. ये तुम्ही. ए स्वानंदी, काय मॅडम, तुम्ही आमच्यापासून काही लपवू शकत नाही. आम्हाला बातमी कळली की स्वानंदी प्रेग्नेंट आहे, हो ना? आणि त्यामुळे स्वानंदी या हॉस्टेलमध्ये राहू शकत नाही. काय ग? बोला ना, बोला ना पटापट. ऐकताय ना काय बोलतायत मुली? प्रेग्नेंट अजिबात नाही राहू शकत. शिखा बोलते ते बरोबर आहे मॅडम. एक मिनिट. स्वानंदी प्रेग्नेंट आहे ह्याचा तुमच्याशी काही संबंध नाहीये, कळलं शिखा? सो प्लीज स्टे अवे फ्रॉम हर. अरे संबंध कसा नाही? आमचे आई वडील आम्हाला इथे राहायला पाठवतात या विचाराने या हॉस्टेलमध्ये सभ्य आणि सुसंस्कृत मुली राहतात. आणि काय काय गावठी, लग्न नाही झालं ना तुझं अजून? प्रेग्नेंट कशी राहिलीस ग? हा, लाज नाही वाटली तुला? शिखा, तुला किती वेळा सांगायचं, नन ऑफ युअर बिझनेस. ओके, सो प्लीज. ए जेसी, तू मध्ये मध्ये बोलू नको. हा, हे तोंड काळ करतो चाललं का तुला? अगं बोला ना. तुझी लायकी आहे का इथे राहायची मुळात? चुप. बस. हा असा गोंधळ घालून तुम्ही हॉस्टेलची शांतता भंग करताय. प्लीज आपापल्या खोलीत जा. जाणार नाही, कोणी खोली जाणार नाहीये. आणि मॅडम, मुळात ही अशी कॅरेक्टरलेस मुलगी या हॉस्टेलमध्ये राहतीये ना, हे नियमाच्या बाहेरचे. त्यामुळे तुम्ही या स्वानंदीला हॉस्टेलच्या बाहेर हकला. मॅडम बरोबर बोलतीये. मी या हॉस्टेलवर राहण्याच्या लायकीचीच नाहीये. मी जाते निघून. स्वानंदीला मी वचन दिलंय, तिला या हॉस्टेलमधनं मी बाहेर नाही काढणार. जे काही झालं त्यात स्वानंदीची चूक नाहीये आणि म्हणून मी तिला आधार द्यायचं ठरवलंय. या हॉस्टेलमध्ये चुकल्या माकल्या संकटात असलेल्या बऱ्याच मुली आल्या, त्यांना मी आधार दिलाय. हा स्वानंदी संकटात आहे आणि मी तिला आधार देणार आहे. ती या हॉस्टेलमधनं बाहेर नाही जाणार. दॅट्स इट. याचे परिणाम वाईट होतील हं, मॅडम. रिअली? आणि हो, तुम्ही या हॉस्टेलच्या वॉर्डन आहात, मालक नाही. ही गोष्ट विसरू नका. चला ग. स्वानंदी, ही शिखा अशी ऐकणार नाही. हे नक्की काहीतरी गोंधळ करणार. मी बघते. तू स्वानंदीकडे लक्ष दे आणि काही लागलं तर मला हाक मार. स्वानंदी. इतिहासाची पुनरावृत्ती आणि तेही स्वानंदीसारख्या मुलीच्या बाबतीत. का एकदा भोगलं हे दुःख आता परत बघण्याची सहनशक्ती नाहीये. नाही.
कुमारिका माता म्हणजे समाजाला कलंक आहे, कलंक. या कुमारी मातांना मान्यता देणं म्हणजे समाजात कीड बसवण्यासारखं झालंय. अगदी बरोबर बोललात बघा. अहो, हिनं समाजाच्या तोंडाला काळं फासलंय, काळं. आणि याची शिक्षा म्हणून हिच्या तोंडाला काळं फासा, धिंड काढा हिची. हिला आपल्या गावातून हकलून द्या. हो हो, हाच पर्याय बरोबर आहे. ही असली कीड गावात राहण्यापेक्षा हिला गावाबाहेर हकललेलं बरं. ए चल ओट, निघित ना. पुन्हा या गावात दिसतील तर बघ. आणि हो, बाहेर जाऊन जर या गावाचं नाव सांगशील तर गावातले लोक तुला सोडणार नाहीत. काय रे? हा, निघितून. चल हो गाव बाहेर. हा, बाहेर, 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 बाहेर. मी माझ्या अश्रूंची किंमत चुकती केली. माझ्या बाबतीत जे झालं ते झालं, पण आता मी स्वानंदीला या सगळ्यातनं जाऊ देणार नाही. माझ्यासोबत जे झालं ते तिच्या बाबतीत होता कामा नये. तरी मी तुला सांगत होते स्वानंदी, आपण डॉक्टरांकडे जाऊ, तुझं चेकअप करून घेऊ. नक्की तुला काय झालंय हे बघूया. तुला का त्रास होतोय? माझ्या शरीरावर कोणीतरी बळजबरी करत होतं आणि मला कळलंच नाही. काहीच कसं नाही आठवत आहे मला जेसी. त्या रात्री पार्टीत चक्कर आली आणि त्यानंतरच मला काहीच आठवत नाहीये. ही साधी सुधी चक्कर नव्हती स्वानंदी. आय एम व्हेरी शुअर तुझ्या पोटात ना ड्रग गेलेलं. त्या रात्रीच्या पार्टीमध्ये ना तुझ्या ड्रिंक मध्ये कोणीतरी काहीतरी मिक्स केलं होतं, त्यामुळे तुला हे सगळं काही आठवत नाहीये. म्हणजे कोणीतरी माझा गैरफायदा घेतला. हो स्वानंदी. स्वानंदी रडू नकोस तू. हे ज्याने कोणी केलंय ना त्याला आपण एवढ्या सहजासहजी सोडायचं नाहीये. आता स्वानंदी, तुझ्या आईचा कॉल आला. माझ्या आईचा कॉल. हॅलो आई, तुझा आवाज ऐकल्यावर जीवात जीव आला बघ माझ्या. अगं कधीपासून फोन लावते, फोन बी लागेना तुझा. कशी आहेस, कुठं गेलीस, काय बी कळायचा पत्ता नाही. तू हॉस्टेलला गेलीस होय? हो आई. कशी गेलीस का? नीट पोचलीस का? हो आई, मी नीट पोचले. तुम्ही दोघी कशा आहात? माझ्यामुळं गावकऱ्यांनी तुम्हाला लई त्रास दिला ना. सॉरी आई. नाही ग, आता कशाला त्रास देत आहे? त्यांना फक्त तुला गावातून बाहेर काढायची होती, झालं त्यांचं काम. आता बसले छान. आई, तुझी लई आठवण येतेय. मला वाटलं नव्हतं तू मला फोन करशील. मला वाटलं तू तुझ्या आयुष्यातनं कायमचं काढून टाकशील. मला माफ कर ग. मी जे काही केलं ना ते फक्त तुझा जीव वाचावा म्हणून केलं. तुझ्या भल्यासाठीच मला गावासमोर तुझा अपमान करून तुला हकलावी लागली बाई. आईलाच झाला माझा. माफ करशील ना आईला? बरं मला सांग, कशी आहेस तू आता आणि पुढं काय करायचं ठरवलंयस? काय करणार आहे आता? जेसी मला आत्ताच सांगत होती की स्वानंदी, मला खचून चालणार नाही.
अगं कुमारी मातेला हा समाज जगू द्यायचा नाही. कसा बी असला तरी हित बाळाला बाप असावाच लागतो आणि तो 4 चौघात दिसावा बी लागतो. तू जर तुझ्या पोटातलं मूल वाढवलंस ना तर हे गाव तुला पुन्हा कधी बी या गावात येऊ देणार नाही. काय गये झाला तेवढा तमाशा बस नाही का झाला? हा कशाला फोन केलास इथं? हे बघ इथून पुढे इथं फोन करायचा नाही, कळलं का? तुझा आमच्याशी काही पण संबंध नाही. ज्या मुलीनं माझं आयुष्य बर्बाद केलंय ना तिचा या घराशी काही पण संबंध नाही. आई अगं पोरीनो, मला सांगा, आपल्यासारख्या सभ्य आणि सुसंस्कृत घरातल्या मुलींसाठी या स्वानंदी सारख्या कॅरेक्टरलेस मुली धोका नाही आहेत का? आहेत की नाही? अरे पोरींनो, आज आपण आपापल्या घरापासून लांब इथे हॉस्टेलवर राहतोय, तेही बिंदास्त. का? कारण आपल्या आई वडिलांना माहितीये की आपण त्यांच्या पाठीमागे काही वावगं करणार नाही. करणार होत ना काही वावगं? नाही ना? नाही. पण ही स्वानंदी या हॉस्टेलमध्ये आली, खावठी आणि सगळं वातावरणच बिघडवलंय की नाही? हो. आणि तुम्हाला आठवतंय ना? आठवतंय की नाही पोरींनो की स्वानंदीला भेटायला एक बुरखाधारी माणूस या हॉस्टेलवर आला होता ही रात्री, आणि तिचा तो आशिक तो हॉस्टेलवर आला आणि तमाशा करून गेला. आणि सगळ्यात महत्वाचं, स्वानंदीचे एका पुरुषाबरोबरचे अश्लील फोटो तो सगळ्यांनीच पाहिलेत ना? पाहिलेत की नाही? अगं पाहिलेत की नाही? मग हो बोल ना. आणि त्यात स्वानंदी आता बिना लग्नाची प्रेग्नेंट झालीये आणि आलीये तोंड घेऊन हॉस्टेलवर. तर तुम्ही मला सांगा, ही बातमी तुमच्या आई वडिलांना कळली तर ते तुम्हाला इथे राहू देतील का? नाही. आणि बरं, त्यात दुष्काळात 13वा महिना म्हणजे वॉर्डन मॅडमनं तिचा पुळका त्या तिला प्रोटेक्ट करतायत, बरोबर आहे का? नाही. बरोबर आहे का सांगा? वाटतंय तुम्हाला हे? एक्झॅक्टली. पोरींनो, आपण जर एकी दाखवली ना तर त्या वॉर्डन मॅडम सुद्धा आपल्या समोर टिकणार नाही. बरोबर. आणि स्वानंदीला या हॉस्टेलच्या बाहेर काढल्याशिवाय आपण गप्प बसायचं नाही. मग आपण काय करायचं? कुमारी मातेचा विजय असो, धिक्कार असो. मंद, तू गावावरून काही घेऊन नाही आलेस ना? आपण एक काम करूयात, तुझ्यासाठी काही लागणारं सामान घेऊयात आणि 2 ड्रेस घेऊयात तुला. जीसी माझ्याकडे फुटका पैसा बी नाहीये आता. डोंट वरी, मी देते तुला पैसे. मग तुला जसे जमतील तसे मला परत कर. अगं एकाच ड्रेसवर अशी किती दिवस राहणार आहेस तू? कुमारी मातेचा कुमारी मातेचा कुमारी मातेचा कुमारी मातेचा कुमारी मातेचा कुमारी मातेचा. कुमारी मातेचा 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 कुमारी मातेचा
बघितलं पोरींनो, एकीचं बळ आपल्या समोर एक सेकंद सुद्धा टिकू नाही शकली ती. आता हिला या हॉस्टेलच्या बाहेर काढल्याशिवाय आपण गप्प बसायचं नाही, कळलं? बरोबर आहे. मॅम, संचिता मॅम, मॅम काय टायमिंग आहे तुमचं? संचिता शिखा. काय गोंधळ घालून ठेवलास? इतक्या अर्जंट का बोलावलंस मला इथे? मॅम, हॉस्टेलमध्ये जो प्रकार चाललाय ना, त्यासाठी तुम्ही इथे हव्या म्हणून. शिखा, मी इथे स्वानंदीसाठी राहत होते. आता ती इथे नाहीये, परत गेलीये. त्यामुळे मला इथे तुमच्या बरोबर राहण्यात काही इंटरेस्ट नाही. आणि तुमचं इथे काय चाललंय काय नाही हे ऐकण्यात तर त्याहून इंटरेस्ट नाही. त्यामुळे वाटेल तेव्हा कॉल करून मला बोलवायचं नाही, कळलं? मूर्ख कुठली. स्वानंदी परत आली.